रोज म्हणता, त्याचा अर्थ समजतो का तुम्हाला? नवे जुने म्हणा प्रार्थना. मी तुम्हाला रुग्ण म्हणणार नाही, कारण तुम्ही आजारी नाही आहात. तुम्ही योद्धे आहात, जे एका अशा युद्धात लढत आहेत जिथे शत्रू दुसरा कोणी नसून आपला जुना काळ आहे. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय केवळ एक प्रार्थना नाही, तर ते मोटिवेशनल ऑफ सक्सेस, यशाची प्रेरणाचं सर्वात मोठं सिक्रेट आहे. जगातील लाखो लोकांनी व्यसनाच्या अंधारातून प्रकाशात येण्यासाठी याच एका प्रार्थनेचा हात धरला आहे. ती प्रार्थना कोणती? देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ते बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. मनाची प्रसन्नता. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची ताकद दे. मित्रांनो, आपण आयुष्यात सर्वात जास्त दुःखी का असतो माहिती आहे? कारण आपण अशा गोष्टीशी भांडत असतो ज्या आपल्या हातातच नाही. तुमचा भूतकाळ, व्यसनात गेलेली ती 5, 10, 15 वर्ष, व्यसनात उडवलेला तो लाखो रुपयांचा पैसा, लोकांशी झालेले वाद, गमवलेली इज्जत. मला सांगा, आज तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी ती गेलेली वर्ष परत येणार आहेत का? नाही. मराठीत एक अत्यंत चपकल म्हण आहे, गेले ते दिवस आणि वाहून गेलेलं पाणी कधीच परत येत नाही. मग त्या भूतकाळाचं ओझं पाठीवर घेऊन आजचा दिवस का खराब करायचा? स्वीकार करा, होय माझ्याकडून चुका झाल्या, होय मी भरकटलो होतो, होय माझ्यामुळे कुटुंबाला त्रास झाला. ज्या क्षणी तुम्ही ही परिस्थिती स्वीकारता त्या क्षणी तुमच्या डोक्यावरचा 50 किलोचा ताण एका सेकंदात उतरतो. जो बीत गया सो बीत गया, तकदीर का शिकवा कौन करे. जो तीर कमान से निकल गया उस तीर का पीछा कौन करे. ती परिस्थिती बदलू शकत नाही ना, मग सोडून द्या. तो भूतकाळ होता, पण भविष्य अजूनही कोरी पाटी आहे. बदलण्याचं धैर्य. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा आदर्श. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. मित्रांनो, इथे मला तुम्हाला एक सनसनाटी आणि अंगावर काटा आणणारं उदाहरण द्यायचं आहे. हे उदाहरण आहे एका अशा दाम्पत्याचं ज्यांनी खऱ्या अर्थाने धैर्य काय असतं हे जगाला दाखवून दिलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. 1888 सालचा तो काळ डोळ्यासमोर उभा करा. पुण्याचे रस्ते सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी भिड्यावाड्यात निघाले आहेत. समाजातील काही विकृत लोक रस्त्यावर दुतर्फा उभे आहेत. अशा सावित्रीबाई पुढे येतात तशा त्यांच्या अंगावर शेण फेकला जातो, चिखल फेकला जातो, दगड मारले जातात, शिव्याची लाखोली वाहिली जाते. आता या ठिकाणी सावित्रीबाईंनी जर विचार केला असता की मी या लोकांची मानसिकता आत्ताच्या आत्ता बदलू शकत नाही, तर त्या कदाचित घरी परत गेल्या असत्या, रडत बसल्या असत्या. पण त्यांनी काय केलं? त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली की लोक मला विरोध करणार, पण त्यांनी स्वतःला बदलण्याचं धैर्य दाखवलं. त्या आपल्यासोबत एका पिशवीत दुसरी साडी घेऊन जायच्या. शाळेत गेल्यावर ती शेणाने माखलेली साडी बदलायच्या, नवीन साडी नेसायच्या आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्या मुलींना शिकवायच्या. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथून या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रातून 90 दिवसांनी बाहेर पडाल तेव्हा समाज तुमच्यावर शब्दांचे शेण फेकणार आहे.
लोक म्हणतील, अरे हा काय सुधारणार, 2 दिवसाची नाटके आहेत याची, परत पिणारच आहे हा. तुम्ही लोकांचे तोंड बंद करू शकत नाही. ती परिस्थिती बदलणे तुमच्या हातात आहे. पण तुम्ही सावित्रीबाईंसारखा तुमच्या विचारांची दुसरी साडी सोबत ठेवली पाहिजे. तुम्हाला धैर्य दाखवायचं आहे, ते स्वतःला निर्व्यसनी ठेवण्याचं. लोकांच्या टोमण्यांना उत्तर शब्दांनी नाही तर कृतीने देण्याचा. हौसले जिनके चट्टान हुआ करते हैं, हौसले जिनके चट्टान हुआ करते हैं, रास्ते उनके ही आसान हुआ करते हैं. ए नादान न घबरा इस परेशानियों से, ये तो पल भर के मेहमान हुआ करते हैं. तुम्ही तुमची आजची संगत बदलू शकता. तुम्ही तुमचे आजचे विचार बदलू शकता. दारूच्या दुकानावरून पाय वळून घरच्या दिशेने नेण्याचं धैर्य तुमच्या हातात आहे आणि ते तुम्हाला दाखवावेच लागेल. आता भेद जाणण्याचे ज्ञान आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. सक्सेस म्हणजे काय? करोडपती होणं नाही. एक व्यसनी माणसासाठी सर्वात मोठं यश कोणतं आहे माहिती आहे? आजचा एक दिवस मी नशेशिवाय काढला. हे तुमचं सर्वात मोठं यश आहे. आणि हे यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं. कोणतं ज्ञान? काय माझ्या हातात आहे आणि काय माझ्या हातात नाही यातील फरक ओळखण्याचं ज्ञान. जुन्या मित्रांनी व्यसनाची ऑफर दिली, हे तुमच्या हातात नाही. ती परिस्थिती आहे. पण त्याला स्पष्टपणे नाही भावा, मी आता थांबलोय सांगणं, हे तुमच्या हातात आहे. हे धैर्य आहे. ज्या दिवशी तुम्हाला हा भेद, डिफरन्स समजेल, त्या दिवशी जगातली कोणतीही ताकद, कोणतीही वाईट परिस्थिती, कोणतंही टेन्शन तुम्हाला व्यसनाकडे खेचू शकणार नाही. मराठीत एक सुंदर म्हण आहे, सुंटी वाचून खोकला जाणे. तुम्हाला जर व्यसनरूपी खोकला घालवायचा असेल तर बाहेरच्या परिस्थितीची सुंट शोधू नका. उपाय तुमच्या हातात दडलेला आहे, तुमच्या विचारात दडलेला आहे. मित्रांनो, SNBT फाउंडेशन हे जे प्रेरणा केंद्र उभं केलं आहे, ते फक्त तुमचं शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही तर तुमच्या आत्म्याला नवी झळाकी देण्यासाठी उभं केलं आहे. कालपर्यंत तुम्ही जे होता, ते जग विसरलं. पण आजपासून तुम्ही जे बनणार आहेत ते येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील. स्वतःला कधीच कमी समजू नका. कोळशाच्या खाणीत हिरा तयार होतो आणि तुम्ही त्या भट्टीतून तावून सुलाखून निघत आहात. उठो तो ऐसा उठो कि फक्र हो बुलंदी को, झुको तो ऐसे झुको कि बंदगी भी नाच करे. कल तक जो हंसते थे तुम्हारी बर्बादी पर, कुछ ऐसा करो कि कल वो तुम्हारी मिसाल पेश करे. तुम्हाला तुमच्या निर्व्यसनी आणि यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला ते धैर्य देव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.